शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 59वा वर्धापन दिन तसेच आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात आज युवा सेनेच्या वतीने तब्बल 59 किलोचा मोतीचूर लाडू अंबाबाईच्या चरणी अर्पण करण्यात आला। रात्रभर बसून हा मोतीचूर लाडू हाताने तयार करण्यात आला। हा लाडू पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। नंतर हा लाडू सर्व भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आला। यावेळी युवा सेनेचे अविनाश बलकवडे, मंजित माने यांच्यासह शिवसेना ठाकरे गटातील जिल्हा प्रमुख संजय चौगुले, सुनील शिंत्रे, सुनील मोदी, रवी किरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। 59वा वर्धापन दिन आणि युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवस, त्याच्या माध्यमातून आम्ही एक वेगळी संकल्पना अशी राबवली की लाडू म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे, लाडू म्हणजे विजयाचं प्रतीक आहे। मग आपण काय करू शकतो, तर 59व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही 59 किलोचा भव्य मोतीचूर लाडू आई अंबाबाईच्या चरणी आता आम्ही नस्तपत्तक ठेवण्यासाठी ठेवला आहे। हा आम्ही प्रसाद वाटणार आहे आणि येणाऱ्या काळात असंच लाडूसारखं आनंदित आमच्या शिवसेनेचे दिवस चांगल्या पद्धतीने यावं, या पद्धतीनं आई अंबाबाईची आम्ही चरणी प्रार्थना करणार आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की साधारणपणे 13 जूनला आदित्य साहेबांचा वाढदिवस असतो, युवा सेना प्रमुख आदित्य साहेबांचा वाढदिवस असतो। परंतु यावर्षीच्या दुर्घटनेमुळे साहेबांनी त्यांचा वाढदिवस आणि सर्व कार्यक्रम यावेळी रद्द केले आणि 19 तारखेला योगायोगाने नेमका शिवसेना वर्धापन दिवस पण असतो। शिवसेना यावर्षी 59वा वर्धापन दिवस असल्यामुळे या ठिकाणी थोडीशी आगळीवेगळी कल्पना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने आपण या ठिकाणी राबवत आहोत। आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय म्हटलं तर कोल्हापूरचं वैशिष्ट्य सगळ्यात जास्त कोल्हापूरची ओळख जी आहे ती आपली अंबाबाई मातेच्या रूपात कोल्हापूर जिल्ह्याची पूर्ण ओळख आहे। त्यामुळे अंबाबाईच्या चरणी आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त 59 वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी 59 किलोचा लाडू या ठिकाणी आपण अंबाबाई चरणी व्हावा आणि आजच्या मंगळवारच्या दिवशी सगळं मंगलमय व्हावं अशी एक सर्वांच्या वतीने शिवसेना, युवासेना, सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी फक्त अंबाबाईला साकडं करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे।